आता बातमी आहे खासदार संजय राऊत यांच्या खळबळजनक आरोपाची। बिनविरोधची धडपड, माघार नाट्य यावर एका दिवसात 150 कोटी खर्च केल्याचा खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केलाय। तर राऊतांचे आरोप महायुतीच्या नेत्यांनी खोडून काढले। पाहुयात 150 कोटींच्या आरोपांवर कोण नेमकं काय म्हणालंय। पुण्यातली माघार, छत्रपती संभाजीनगर मधली माघार, कोकणातली माघार, आज मी ते समाज ट्विटवर टाकलेलं आहे आकडे सगळे। याशिवाय अजून 3 ठिकाणी यवतमाळ, वर्धा, गडचिरोली वगैरे तो भाग सगळा 150 कोटी रुपये काल माघारी आणि बिनविरोध या संदर्भातले जे व्यवहार झाले, त्यात खर्च झाले। तर नाशिकमधून संजय राऊतांनी उमेदवारी न देण्याच्या बदल्यामध्ये किती बॅगा भरून आपल्या भांडूपच्या निवासस्थानी आणल्या। 2 दिवसापूर्वी संजय राऊतांनी नाशिकमध्ये दौरा केला होता आणि नाशिकमध्ये विधान परिषदेला उबाटा गटाचा एकही उमेदवार दिला नाही। 2 उमेदवारी अर्ज खरेदी केले होते। मग तिथं संजय राऊतांनी नेमकी कुठली सेटलमेंट केली? संजय राऊतांनी नाशिकच्या जागेसाठी किती कोटी रुपये घेतले आणि ते पैसे घेऊन संजय राऊतांनी नेमक्या नाशिकच्या दौऱ्यातून किती बॅगा भरून आणल्या, याचं उत्तर एकदा पत्रकार परिषद घेऊन द्यावं। मला असं वाटतं कदाचित हे 50 कोटी, 150 कोटी, 3000 कोटी, 5000 कोटी भविष्यामध्ये RBIचे गव्हर्नर होण्यासाठी संजय राऊत साहेब असे काही वल्गना करत असतील आणि असे कोटी कोटी जे आकडे आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असतील। मला असं वाटतं की 150 कोटी, 50 कोटी, 3000 कोटी, 5000 कोटी हे काही छोट्या गोष्टी नाही हो। सर्वसामान्य आमच्या लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी 1500 रुपये दिलेत, ते सुद्धा आमच्या दृष्टीने आणि लाडक्या बहिणींच्या दृष्टीने महत्त्वाचे, जे गेली अनेक वर्ष सत्तेत राहून तुम्ही देऊ शकला नव्हता। त्याला काय काम आहे दुसरं? त्यांना म्हणाव तुमच्या लोकांनी ऐनवेळी अर्ज का काढले त्याचा खुलासा करा ना आधी, त्याच्यावर पांघरून घालायचं। कारण तुमच्या उमेदवारांना कळालं, मी मगाशी म्हटलं तसं, की महायुतीच्या संख्याबळासमोर आपला टिकाव लागत नाही, त्यांनी माघार घेतली। त्याचं स्पष्टीकरण करा, त्याचा खुलासा करा। 150 कोटी, 200 कोटी मोठे मोठे आकडे, त्याचा पुरावा द्या म्हणावं काय असेल तर। पराभव तुम्हाला माहिती आहे, परंतु नाही त्याच्यावरच उमेदवारच आरोप करायचे। ज्यांनी तुमच्या पक्षामध्ये 30-30, 40-40 वर्ष टाकले त्यांच्यावर तुमचे आरोप। म्हणून हे यापेक्षा यांनीच कोणाची तडजोड केली की काय अशी शंका घ्यायला आता वाव आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।